नमस्कार मंडळी, सुवर्णाज रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मंडळी, बाहेर खूप ऊन पडलं आहे, कडाक्याचं ऊन आहे आणि आपल्याला खूप गरम होते. आपल्याला अशा वेळेला वाटत नाही की खूप काही खावं, पोटाला फारशी भूकही नसते. मग काय करावं हा प्रश्न पडतो. म्हणूनच आज मी उडीद वडा म्हणजे दही वड्यांचा घाट घातला आहे आणि त्यासाठी मी काही साहित्य घेतलं आहे ते आपण बघूया. तर मी 4 तास भिजवून उडीद डाळ घेतली आहे. त्याच्यानंतर आहे दही अर्धा किलो, लाल तिखट घेतलं आहे, चाट मसाला, सजावटीसाठी शेव, मीठ, साखर. एवढंच साहित्यातून आपल्याला आजची रेसिपी बनवायची आहे. त्यासाठी सगळ्यात पहिले मी डाळ वाटून घेणार आहे मिक्सरमधून. आपण जी डाळ घेतली होती वडे करण्यासाठी ती मिक्सरमध्ये लावून मी आता छान फेटून घेतली, बारीक वाटून घेतली आहे आणि ती मी आता खूप वेळ फेटणार आहे. त्याच्यामुळे वडे हलके होतील. जास्तीत जास्त आपण जेवढा वेळ फेटू शकतो तेवढा वेळ फेटायचे आहे, त्यामुळे वडे हलके आणि फुगून वरती येतील तेलामध्ये. त्यासाठी फेटण्याची प्रोसेस सगळ्यात महत्त्वाची आहे. त्याच्यामध्ये फक्त मी थोडंसं मीठ टाकून घेणार आहे पिठामध्ये चवीसाठी. पीठ चांगलं फेटून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही, फुगून वरती येतं. त्याच्यामुळे वडे तर खूप फेटणं महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये आपण सोडा किंवा आणखी कशाचाही उपयोग करत नाही आहोत, फक्त मीठच टाकलेलं आहे. आता मी एका गॅसवर तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे वडे तळण्यासाठी आणि बाजूलाच गरम पाणी करण्यासाठी ठेवले. पाणी कोमट करून घ्यायचं आपल्याला. मी गॅस बंद करते आणि पाणी एका बाउलमध्ये मी ओतून घेते. त्याचा उपयोग काय करायचा मी तुम्हाला नंतर सांगेन. आता आपण वडे तळायला घेऊया. मी वडे टाकून घेते तळण्यासाठी. तुम्ही बघताय कसे वडे वरती येत आहेत. छान गोलाकार वडे तयार झालेत आपले. वड्यांना कसं छान ब्राऊन कलर येतोय. प्रॉपर वडे आपल्याला तळून घ्यायचे, छान कलर आला पाहिजे. छान गोल गरगरीत वडे झालेले आहेत. काय वड्यांना असं मस्त गोल्डन ब्राऊन कलर आला आहे. आता या वेळेला आपल्याला वडे काढून घ्यायचे. मी गॅस बंद केलाय, आता मी वडे काढून घेते. मी बाकी राहिलेल्या पिठाचे सगळे वडे तळून घेतलेले आहेत. बघा कसे दिसत आहेत, छान एकदम ब्राऊन कलर आलेला आहे. आता आपण पुढची स्टेप करणार आहोत. आता मी हे तळलेले वडे ना कोमट पाण्यात टाकणार आहे. कुरकुरीत वडे तयार झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. छान आवाज येतोय त्याला, हे बघा. अतिशय कुरकुरीत वडे तयार झालेले आहेत. आता मी ते कोमट पाण्यात टाकून घेते. त्याच्या पुढची स्टेप आपण करणार आहोत आता.
हे वडे पाण्यामध्ये मुरू देत थोडा वेळ. इथे मी मिक्सरला साखर ग्राइंड करून घेतली आहे, ती मी दह्यात टाकून घेते आणि आपण दही छान फेटून घेणार आहोत आता. पण जे पाण्यामध्ये वडे ठेवले होते भिजत, ते आपण थोडेसे काढून असे पिळून घेणार आहोत. त्यातलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आणि या पद्धतीने आपण त्यांना सर्व करणार सर्विंग बाउलमध्ये. त्यातलं पाणी निघून गेलंय. आता याच्यावर आपण दही घालून घेऊया. फेटलेलं आहे आपण दही छान. छान दह्याने कोट केलेत आपण वडे. त्याच्यानंतर आपण सर्विंगसाठी वापरणार आहोत. त्याच्यावर स्प्रिंकल करूया लाल तिखट, थोडा चाट मसाला आणि सजावटीसाठी थोडीशी शेव. आपले वडे तयार आहेत. जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.